राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पांधन रस्त्यासंदर्भात कायदे कडक केले, कठोर कायदे केले, तरीही शेतकऱ्यांना जे आहेत ते याच पांधन रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहेत. मी असाच एका वसमत तालुक्यातील गावामध्ये आहे, जे की त्या गावामध्ये जे आहे ते काही शेतकऱ्यांनीच पांधन रस्ता अडवलेला आहे. नेमक्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी वसमत तालुक्यातील गावामध्ये आलेलो आहे. नेमकं काय नाव सांगाल आणि अडचणी काय येत आहेत? माझं नाव साहेबराव माणिकराव कावळे, राहणार नागापूर, तालुका वसमत. माझा नंबर धुऱ्याचा रस्ता यानं बंद केलेला आहे. तरी आम्ही आतापर्यंत तहसीलला गेलो, तहसीलला अर्ज केला आणि गिरदावर आणि मंडळाधिकारी वडलोपार्जित रस्ता हा होता का? हो, वडलोपार्जित रस्ता हा होता. मी जन्मलो तसं त्याच रस्त्यानं येत होतो, जात होतो. सगळं खत बी तिथूनच नेत होतो. मग अचानक रस्ता कधी बंद झाला? कारण काय रस्ता अचानक बंद होण्याचं? 1 वर्ष झालं बंद झाला रस्ता ते. आणि ते पडितरान होतं पहिलं, त्यानं ते पडितरान काढल्यामुळे त्यानं बंद करून टाकला रस्ता. खरं तर हा रस्ता जो आहे तो तुमचे वडील सांगतात की वडलोपार्जित आहेत. नेमक्या अडचणी काय येतात रस्त्या संदर्भामध्ये? ते रस्ता असं साहेब त्या संदर्भात असं सांगायचं आम्हाला की महसूल मंत्री साहेबांना की आमचा वडिलोपार्जित रस्ता होता पहिला अगोदर तिथून सर्वे नंबर धुऱ्यावरून. त्यानंतर काय झालं की हळूहळू त्यांनी काढीत पूर्ण रस्ता काढून घेतला ते. आणि त्या रस्ता काढून घेतल्याच्या नंतर आमची मागणीसाठी आम्हाला कुठलाही पर्यायी रस्ता नसल्यामुळं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे तहसीलदार साहेबाकडे एक साधा अर्ज दिला की शेतकऱ्याला शेतरस्ता मिळण्याबाबत आमचा गट नंबर 50 आहे. 50साठी शेतरस्ता मिळण्याबाबत मी एक साधा अर्ज दिला. ते अर्ज दिल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, येऊन पंचनामा केला. तलाट्यानं मंडळाधिकाऱ्यांनी त्या अर्जावर पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर नायब तहसीलदारांनी सुद्धा सुनावण्या घेतल्या त्यावर. नायब तहसीलदार साहेबांनी स्वतः येऊन पंचनामा केला. पंचनामा केल्याच्या नंतर आम्हाला विचारलं की तुम्ही लेखी द्या की पहिले कुठून येत होते जात होते. त्या संदर्भात आम्ही दिलं इथून असं येणं जाणं करत होतो हे ते. त्याने नंतर त्याचा पूर्ण सखोल पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर सुनावण्या घेतल्या. समोरच्या शेतकऱ्याला बोलवलं, आम्हाला बोलवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यावर निकाल दिला. रस्ता मंजूर केला ते सर्वे नंबर धुऱ्यावर. आणि मंजूर केल्याच्या नंतर समोरच्यांनी SDM साहेबाकडे अपील केली. SDM साहेबांनी सुद्धा 2 सुनावण्या घेतल्या आणि सुनावण्या घेऊन त्यांनी सुद्धा तो रस्ता कायम ठेवला. खुला करण्याचे आदेश पारित केले. पण आदेश पारित केलेले असताना माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब महेंद्रकुमार कांबळे साहेब यांच्याकडे समोरच्या पार्टीने अपील केल्यामुळे काय झालं, ज्या दिवशी आता आम्हाला तलाट्याचा एक दिवस अगोदर फोन आला की तुम्हाला हा शेतरस्ता खुला करून देण्यासाठी आम्ही उद्याच्याला येत आहोत. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी फोन केल्यानंतर म्हणले 10 वाजेपर्यंत आलो. 10 वाजता म्हणले 12 वाजेपर्यंत येतो. 12 वाजता अचानक म्हणले आजही होत नाही. आणि 12 वाजता 3 वाजता अचानक पुन्हा त्यांचाच फोन आला की आजच येता येतं आणि आजच रस्ता आपण खुला करू. आणि 3-3:30 वाजता डबल पुन्हा फोन आला की अपर जिल्हाधिकारी साहेबाचं पत्र आलं की या रस्त्यामध्ये काही कार्यवाही करू नका. असं कसं होऊ शकतं की आम्ही समजा जर एखाद्या म्हणजे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी आदेश दिले होते की हा रस्ता खुला करा. मात्र उपविभाग आपलं कलेक्टर आहेत त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी आम्हाला काही न सांगता आम्ही कॅवेट दाखल केलेलं असताना त्या रस्त्यावर डायरेक्ट ज्या दिवशी तलाठी मंडळाधिकारी खुला करायला येणार होते त्याच दिवशी स्टे देऊन टाकला. बरं, स्टे दिला. अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे साहेबांनी स्टे. याचं कारण तुम्ही विचारलं नाही त्यांना? का दिलं? त्यांना कारण विचारलं सर, पण ते म्हणले त्या 60 दिवसाचा कालावधी अपीलचा असते त्यामुळे आम्ही स्टे देऊन टाकला म्हणले. पण आमचं म्हणणं ऐकून आमचं एवढंच म्हणणं होतं की आमचं म्हणणं ऐकून घ्यावं. कारण आम्ही जवळपास 2024 पासून क्षेत्ररस्ता मागतो. 2024 पासून क्षेत्ररस्त्याची परेशान आहे. तर आज रोजी अशी कंडिशन आहे की आम्हाला बैल नाही, पायी सुद्धा या संदर्भात तुम्ही कुणाकडे काही मागणी तक्रारी वगैरे केल्या का? आम्ही या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री साहेबाला, CM साहेबाला मेल वगैरे केले. त्यांचा पण रिप्लाय आला. पण माननीय अपर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना मेल का केला सरळ संभाजीनगर लावण्यासाठी मुद्दाम त्यांनी संभाजीनगर. आता काय मागणी आहे तुमची? आमची महसूल मंत्री साहेबांना एकच मागणी आहे की असे जे कोणी शेतकरी, माझाच नाही कुणाचाही शेतरस्ता अडवतील त्या शेतकऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि ते जे अधिकारी या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा करतील त्या अधिकाऱ्यावर तर निश्चित कारवाई झालीच पाहिजे. पण एवढीच मागणी आहे की शासनानं जे GR काढलेलं आहे की म्हणजे समजा जे शेतकरी रस्ता अडवतील पांधन रस्ता त्या शेतकऱ्याचे आम्ही शेतकरी ID आणि शेतकरी ID ब्लॉक करू म्हणून आधार कार्ड आणि शेतकरी ID. आमचंही हेच म्हणणं आहे, महाराष्ट्रात कुठं शेतकऱ्याला शेतरस्ता अडवण्यात येईल त्या शेतकऱ्याचे योग्यरित्या तुम्ही पंचनामे करा, सगळं करा. आणि त्या जे अडविणारे शेतकरी आहेत त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, तरच शेतकऱ्याला न्याय भेटत, नाही तर न्याय मिळणार नाही. तुम्ही ह्या संदर्भात हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली का? या संदर्भात आम्ही आता सोमवारी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेणार आहेत. सोमवारच्या नंतर जर 7 दिवसात आम्हाला शेतरस्ता जर नाही मिळाला
तर नाईलाजानं आम्हाला तहसीलवर बैलगाडी मोर्चा आंदोलन करावं लागेल. निश्चितच आपण बघतोय की आम्हाला जे आहे ते रस्ता मिळत नाही, आमच्या हक्काचा रस्ता आहे, वडिलोपार्जित रस्ता आहे, मात्र तो रस्ता जे संबंधित शेतकऱ्यांनी जे आहे ते पांधन रस्ता बंद केल्याची आरोप या सर्व शेतकऱ्यांनी केले आहेत. अजून काही आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय अडचण येते रस्ता नसल्यामुळं? रस्ता नसल्यामुळं अडचण काय येते तुम्हाला? समस्या काय नेमका निर्माण होते, काय निर्माण होता? रस्ता म्हणजे आम्हाला खत आणता येईना, वैरण चारा नेता येईना पहिल्याला. हा हं. आता आम्हाला कुठूनच येत आहे ना, इकून जाऊ नका तिकून जाऊ नका म्हणजे आम्ही जायचं कुठून बरं, असं आहे. काय मागणी आहे तुमची सरकारकडे? आम्हाला फक्त रस्ता पाहिजे, आम्हाला काही गरज नाही, फक्त आम्हाला रस्ता पाहिजे. बरं, हो. शेतात किती वर्षापासून शेती करता? मी करतो लहानपणापासून. लहानपणापासून रस्ता कुठं होता? तिथंच होता, जे तुम्ही आता मागणी करता तोच रस्ता तेच होता होता. आणि अचानक एका वर्षापूर्वी रस्ता बंद झाला? बस पहिलं पडीत होतं त्याचं, हं. तिथून आता चक्क काढत आहे ना, बांध म्हणजे ठेवलाच नाही. आपण बघतो की ह्या शेतकऱ्यांचा जे आहे ते वडिलोपार्जित रस्ता होता, मात्र संबंधित काही शेतकऱ्यांनी जे आहे ते तो रस्ता बंद केल्याचा आरोप या सर्व शेतकऱ्यांनी केलेला आहे. एकीकडे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की जे शेतकरी शेतकऱ्यांना त्रास देतात अशा शेतकऱ्यांचे आम्ही फार्मर आय डी ब्लॉक करू आणि त्यांना जे आहे ते शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. खरंच मग असा शेतकऱ्यावर अन्याय होतो, त्यावेळेस राज्याच्या महसूल मंत्र्याचे नियम कायदे या शेतकऱ्यांच्या पाठीशी असणं खरं तर गरजेचं आहे. आणि दुसरीकडं राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच मुख्यमंत्री यांच्या नावाने जे योजना चालू केली, मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ता, खरं तर बळीराजा हे मोठं नाव आहे आणि याच बळीराजाला शोभल असे सरकारनेही काम करावं आणि सरकारच्या प्रशासनानेही काम करावं आणि या सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा. कॅमेरामॅन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.